तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, मी सकाळ सकाळ मिठाईच्या शॉपमध्ये काय करते? तर मी कप केक, परत डोनट, त्याच्यानंतर आहे का नाही, तर मी ब्रेड बघत होते. कारण ते तुम्हाला मी पुढे गेल्यावर सांगेलच पुढच्या ब्लॉगमध्ये. पण त्याच्यानंतर मला इथे बिस्किट पुडा घ्यायचं होतं, ते घेतला आणि बाबाला म्हटलं, "चला बाबा इकडं बघा, इकडं बघा." बाबा काय बघतच नव्हते. परत ना त्यांनी लास्टला बघितलं, हे बघा आमचे बाबा पुढं चालले. तर तुम्हाला समजलंच असेल मी कुठं आले आहे किंवा कुठे नाही. तर मी आमच्या मामाच्या घरी आले होते. इकडं बघा, हे आमच्या मामाचं घर आहे आणि ही आमची मामाची मुलगी मेकअप करत होती. मला म्हणली, आणि हे मी कशासाठी आणलेलं, तर ही आमची सनम आहे ना, ती चक्कर येऊन पडली होती. तिला डोळ्याला लागली होती, ती आजारी होती, मग तिला आणलेलं. आणि तिनं माझ्यावर एवढं प्रेम होतं ना तिचं, की मला तिनं पेढे दिले एवढे सारे. मी म्हणलं नको, मला एकच बस झालं. आणि इथं ती भात बनवत होती, मी म्हणलं बनव. त्याच्यानंतर मी क्लासला गेले. त्याच्यानंतर तिथं मला काहीतरी शब्द लिहायला सांगितलेले, सो ते लिहिले. त्याच्यानंतर मेडिकलमध्ये गेले, तिथून मला एक सामान घ्यायचं होतं, तर ते घेऊन आले. आणि त्याच्यानंतर घरी येऊन मला चिकन बनवायचं होतं, तर हे सुक्कं चिकन बनवलं आहे. कसा कलर आलेला, भारी एकदम छान. तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट नक्की करा, मी तुम्हाला नक्की शेअर करेन. आणि इकडे बघा, आपल्या भाजीला असला जबरदस्त कट आला होता ना, बापरे खूप छान लागत होती. प्लस पॉईंट म्हणजे ही मी एवढ्या सोप्या पद्धतीत बनवले. चिकनच्या भाजीसोबतच दिवसाचं एंडिंग करूया. चला बाय, भेटूया उद्या.